नमस्कार, मी अमोल खोंदिल. यावर्षी होऊ घातलेल्या पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मी प्रभाग क्रमांक 41 ड सर्वसाधारण या कॅटेगरीमधून लढवण्याचे ठरवले आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की असा अचानक हा प्रश्न उमेदवारी अर्ज भरण्याचा माझ्या मनात कसा का आला असेल. तर बघा, मला ती समाजसेवेची आवड असते. आता असाही प्रश्न असेल की मग समाजसेवा करायची असेल तर मग राजकारणात येण्याची काय गरज आहे. नाही, माझा प्रश्न असा आहे की जर समाजसेवा करायची असेल, माझं जे मत आहे वैयक्तिक, जर समाजसेवा करायची असेल तुम्हाला आणि ती यशस्वीरित्या करायची असेल तर तुम्हाला या फील्डमध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. आता बघा, तुम्हीच बघा की रस्ते असतील, CCTV कॅमेरे असतील, ड्रेनेज लाईन असेल, पावसाळ्यात तुंबणारे चेंबर्स असतील, स्त्रियांची सुरक्षितता असेल, रात्री बेरात्री बुलेट गाडी घेऊन कर्कश आवाज करणारी टोळी असेल, रात्री बेरात्री 10च्या नंतर जरी आपण आपल्या भागामध्ये कोणी जर येत असेल तर तो भीती त्याच्या मनात असते की आपण आपल्या घरापर्यंत सुरक्षित जाऊ शकू का नाही. असे आपण बरेच उदाहरणं बघितले आहेत की रात्री 10च्या नंतर श्रीराम चौकातून आल्यानंतर त्याला मध्येच कोणीतरी टोळी मिळते, 2-3 जण मिळतात आणि त्याला धमकी देतात, त्याचं पॉकेट वगैरे घेतात, पैसे त्याच्याकडून काढून घेतात. म्हणजे आजपर्यंत काय याच्यावरती कोणी कंट्रोल आणू शकलं नाही आहे. 2017 ते 2022पर्यंत पुणे महानगरपालिकेचा एक टर्म होता, तो संपला. 2022 ते 2025पर्यंत प्रशासक नेमला होता. बरं, प्रशासक नेमला होता म्हणून काही सत्तेत असणारे जे राज्यकर्ते होते, राजकारणी जे आहेत, ते काम करू शकत नव्हते. पण यांची इच्छाशक्ती नाही आहे. मग मला हे बघवत नव्हतं आणि मला अजूनही बघवत नाही आहे. मला असं वाटलं की बघा एकदा आपण काय करू शकतो. तर म्हणून मी या फील्डमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि हा नामांकन अर्ज आज मी सकाळी 11:30 वाजता वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात आज भरला. धन्यवाद.